नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. वेळापूर जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्रेरणा जयंत खंडागळे या निवडणूक रिंगणात आहेत. वेळापूरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला पात्र राहून मी जनतेची कामं करणार. आतापर्यंत पैसे दिलेल्या लोकांनी कामं केली आहेत का हेही जनतेने पाहावे. केंद्रातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील भाजपचे सरकार आता घराघरात आणणार आहे असे वेळापूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्रेरणा जयंत खंडागळे यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संवाद साधताना सांगितले. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते आणखी काय म्हणतायत. वेळापूर जिल्हा परिषदेमध्ये आपण जिल्हा परिषदेसाठी उभा राहिलेले आहात. आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मग तुम्ही ज्या वेळेस प्रचारासाठी जाता त्यावेळेस मतदारांच्या काय भावना राहतात? मतदारांच्या नमस्कार, मी सौ प्रेरणा जयंत खंडागळे, झेडपी उमेदवार. मतदारांच्या ज्या अपेक्षा आहेत खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी अनुभव आलेला आहे की पाणी म्हणा, वीज म्हणा, परत बरेचसे अशा अनुभव आलेत. त्यांनी अडचणी सांगितलेत, मग त्या अडचणी मला दूर करायच्या आहेत. बाकी काही नाही. जे जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या जनतेवरती मी भरभरून हे करते. माझ्या मनापासून मी काम करण्याचा प्रयत्न करेन. आता जनतेचा कल कसा आहे की आता माणसं अशी म्हणतात की जिथं जाईल तिथं की आतापर्यंत आम्ही मतं केलेत, त्यांनी काहीच आमच्या अडचणी दूर केल्या नाहीत, असं आता प्रत्येक ठिकाणी अनुभव येतोय हा. तर मी जनतेला हे सांगेन की आतापर्यंत ज्या माणसांना तुम्ही मतदान केलं आहे त्यातले आम्ही नाही. आम्ही कामासाठी उतरलेलो आहे, तर आम्ही कामच करून दाखवणार आहे. आमचं काम बोलेल. जास्त काही बोलण्याची अपेक्षा नाही वाटत मला, पण काम मात्र खूप छान मी करेन एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते. मला सांगा ताई, तुम्ही या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहात आणि भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही उभा राहिलेला आहे. मग या पक्षाचा काय नेमका फायदा कसा होईल? काय पक्षाचा फायदा आहेच. आज पक्षाने कित्येक योजना तुम्हाला दिलेत. ते योजना लाडकी बहीण आहे, निराधार आहे, शेतकरीचा आहे, कित्येक योजना आहेत. पण तळागाळातल्या लोकांपर्यंत आता त्या योजना गेलेल्या नाहीत. त्या योजना मी देण्याचा प्रयत्न करेन. मला सांगा, समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. आतापर्यंत जी बायका म्हणतात की आमच्यापर्यंत त्या योजना आल्याच नाहीत, मग गेल्या कुठं? का तुम्ही समजून सांगत नाही? आतापर्यंत ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही योजनाच गेल्या नाहीत. म्हणजे अनेक महिला ज्या आहेत ह्या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. हां त्या वंचित घटकांसाठी तुमचं काम करायचं मनोदय दिसतं. हां आहे, नक्कीच आहे. मी काम करणार त्याच्यावरती. पण आता हे केंद्रात राज्यात नेमकं सरकारचं काय तुम्हाला फायदा होईल का? हो, नक्कीच होईल. कारण आपलं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे. आता घराघरात आपल्याला पोहोचवायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रचाराला फिरताय, घरोघरी जाताय, त्यावेळेस काय अनुभव येतात? खरं अनुभव खूप अनुभव म्हणजे काय, आतापर्यंत 10-10 दिवस लोकांना पाणी मिळत नाही. मग आतापर्यंत जे निवडून दिले त्या लोकांनी काय केलं? रस्ते आहेत, रस्ते तर कुठलेच व्यवस्थित नाहीत. मग मला रस्ते, पाणी, वीज त्या माणसांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत पोहोचवायचे आहेत. तुम्ही आता जिल्हा परिषदला उभा आहेत, मग तुमच्या ते 2 पंचायत समिती गणामध्ये आहेत उमेदवार, ते कोण आहेत? अमृत भैया आहेत वेळापूरचे आणि इथले एकतपुरे साहेब आहेत. त्यांनी पण त्यांचा पण म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवतात. कारण श्रीकांतदादांचे पण काम सभापती असल्यामुळे त्यांचीही ओळख भरपूर आहे. त्यांनी पण भरपूर गोरगरिबांपर्यंत पोहोचवलेले आहे. गोरगरिबा जनतेला त्यांचा भरपूर मोठा आधार होता. आता भैया पण तसेच करतील अशी माझी अपेक्षा आहे. मला सांगा, तुमचं माहेर जे आहे हे माहेर वेळापूर आहे. मग तुम्ही एक वेळापूरच्या लेख म्हणून काय आव्हान करताय वेळापूर गावातील लोकांना? खरं तर ते सांगायचं म्हणजे वेळापूरच्या माझ्या जनतेने माझ्यावर खूप विश्वास टाकून मला ही संधी दिलेली आहे. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन. म्हणजे कारण माहेर माझं आहे, त्याच्यामुळं प्रत्येक माणसांचं मी काम करणार. मला सांगा, आता हे निवडणूक आहे आणि हे निवडणुकीमध्ये अनेक लोक पुढचे
आश्वासनं देतील, लोकांना भुलवतील. तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबामधला आहे. जर पैशाचा वापर त्यांनी केला तर त्या लोकांविषयी काय म्हणताय खरं? ती लोक कशी खोटी आहेत ना, त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि खऱ्या माणसाला मतदान केलं पाहिजे. तुम्हाला जर मतदान रूपी जनतेने आतापर्यंत ज्यांनी पैसे दिले त्यांच्याकडून कामं झालीत का? मग भुरळ पाडतात ना ही लोक. भुरळ पाडून घ्यायचीच नाही आपल्याला. आपल्याला कामासाठी आपण उतरले तर कामच करायचं. आणि माझ्या लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे लोक आमची पैसे वगैरे घेणारच नाहीत. माझ्याच पाठीशी उभा राहणार आहेत आणि राहिलेत. तुम्ही एक मतदारांना काय आव्हान करताय? मतदारांना एकच आव्हान करेन, पळत्याच्या पाठीमागं जायचं नाही. जी माणसं कामं करतात त्याच्याच पाठीमागं जायला पाहिजे. आतापर्यंत त्यांनी काय केलंय त्याच्यामुळे त्यांच्या मागं पळू नका. जी खरी माणसं आहेत त्याच्या मागं पळा आणि त्यांना जास्त सपोर्ट करा. आणि माझी माणसं सपोर्ट मला करतातच. बरं, तुम्ही आता कोणत्या चिन्हाला मतदान करा असं पंचायत समिती, जिल्हा परिषद सांगताय? कमळ. कमळ. आता हे कमळाला मतदान समजा लोकांनी केलं तर तुम्ही त्यांची काय सेवा करणार खरं? जी सेवा आहे ती मी सगळी पूर्ण करीन. माझ्या जीवातून मी काम करणार. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे प्रयत्न करीन. यासाठी मतदार बंधूंनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, आपली सेवा करण्याची संधी द्यावी.